नमस्कार दोस्तो. आज आपण भारताच्या अशा राज्याबद्दल बोलणार आहोत ज्याला देशाचे पॉवर हाऊस म्हटले जाते. होय, आपण महाराष्ट्राबद्दल बोलत आहोत. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये एक मोठं विधान केले की येत्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल. ही बातमी ऐकायला खूप छान वाटते, पण हे प्रत्यक्षात शक्य आहे का, की हा फक्त एक राजकीय आकडा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विषयाचे सखोल विश्लेषण करणार आहोत आणि समजून घेऊया की महाराष्ट्रासमोर कोणती मोठी आव्हाने उभी आहेत. सुरू करूया मूळ आकड्यांपासून. सध्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यात राज्याच्या आर्थिक प्रगतीवर मोठी चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी दावा केलाय की महाराष्ट्र हे भारताचे स्टार्टअप कॅपिटल आहे आणि राज्याची प्रगती पाहता $1 ट्रिलियन स्वप्न दूर नाही. पण त्यांनी एक महत्वाची या ठिकाणी अट घातली, ती म्हणजे या 5 वर्षांमध्ये राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागू नये. आता मित्रांनो, तुम्हीच विचार करा की हवामान बदलाच्या या युगामध्ये 5 वर्ष सलग पाऊस चांगला पडेल अशी खात्री कोण देऊ शकतं का? हे विधान जितकं प्रगतिशील वाटते ना, तितकंच ते निसर्गावर अवलंबून आहे असं आपल्याला दिसतं. दुसरी महत्वाची बाजू म्हणजे राज्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती. एकीकडे आपण मोठ्या आर्थिक स्वप्नांबद्दल बोलतोय, तर दुसरीकडे शिक्षण आणि तरुणांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आजच्या बातम्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्र सरकारने कॉपी मुक्त मोहिमेअंतर्गत राज्यातील 107 परीक्षा केंद्राची मान्यता रद्द केली. हे एक सकारात्मक पाऊल असले तरी हे आपल्याला हे देखील दर्शवतं की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत. जर आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये इतकी अनागोंदी असेल, तर आपण $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेलं जे कुशल मनुष्यबळ आहे ते कसं तयार करणार, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणखी एक गंभीर समस्या जी आज समोर आली आहे ती म्हणजे मुलांमधील डिजिटल ॲडिक्शन. सरकारने यावर अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे. आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 10 पैकी 3 मुले गेमिंगच्या आहारी गेली आहेत. ही केवळ आरोग्याची समस्या नाहीये, तर ही देशाच्या भविष्यातील उत्पादकतेशी संबंधित समस्या आहे. जर आमची तरुण पिढी ही स्क्रीनमध्ये गुंतलेली असेल, तर स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनमध्ये कोणाचे योगदान असेल? देखील एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून प्रचंड अस्थिरता आहे. अपडेटनुसार अजित पवार, एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार पुढील 5 वर्षासाठी स्थिर राहण्याचा दावा करते. पण राजकारणामध्ये काहीही कायम नसतं. हे आपण गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये वारंवार पाहिले. सत्तेसाठी होणारी ही ओढाताण आणि पक्षांचे होणारे विभाजन यामुळे प्रशासनावर आणि विकासाच्या कामांवर परिणाम होतो. नक्कीच होतो. जेव्हा नेते आपली खुर्ची वाचवण्यामध्ये व्यस्त असतात ना, तेव्हा सामान्य जनतेचे प्रश्न जसे की प्रदूषण, पायाभूत सुविधा आणि बेरोजगारी हे विषय मागे पडतात. मुंबईतील प्रदूषणाचे उदाहरण घ्या. आज मुंबईची हवा इतकी विषारी झाली की लोकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. आपण $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे जात असतानाच आपल्या शहरांचे राहणीमान खालावत असेल, तर अशा विकासाचा काय उपयोग? भ्रष्टाचार आणि जबाबदारीचा अभाव यामुळे मुंबईसारखे शहर गुदमरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विकास म्हणजे केवळ कागदावरचे आकडे नसतात, लोकांच्या आयुष्यामध्ये होणारा बदल असतो. शेवटी महाराष्ट्राची ताकद मोठी आहे यात शंका नाहीच. कापूस खरेदी असो वा स्टार्टअप्सना मिळणारे प्रोत्साहन असो, महाराष्ट्र अजूनही आघाडीवरच आहे. पण $1 ट्रिलियन स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ घोषणा करून चालणार नाहीये. आपल्याला शिक्षण व्यवस्था सुधारावी लागेल. शेतीला निसर्गाच्या लहरीपणापासून वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय स्थिरता आणि पारदर्शकता आणावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्र हे लक्ष्य गाठू शकेल का? की ही फक्त निवडणुकीपूर्वीची आश्वासने आहेत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप